कल्पना करा, एका न जन्मलेल्या बाळाला आईच्या उदरातून काढून टाकले जाते, त्याच्या शरीरावरून जीवघेणा ट्यूमर काढला जातो आणि नंतर तोच बाळ पुन्हा त्याच गर्भाशयात परत ठेवला जातो। ही फक्त चित्रपटाची कथा वाटते का? नाही, ही एक खरी घटना आहे ज्यात एका नायजेरियन डॉक्टरने अशक्य वाटणारा चमत्कार घडवून आणला। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या या दोनदा जन्म घेणाऱ्या बाळाची प्रेरणादायी कथा। बातमी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचतील। 2016चा वर्ष, टेक्सास, अमेरिका। मार्गारेट बोएमर नावाच्या एका गर्भवती महिलेच्या 16व्या आठवड्यातील रुटीन अल्ट्रासाऊंडमध्ये डॉक्टरांना एक धक्का बसला। त्यांच्या गर्भाच्या मणक्याच्या टोकावर एक दुर्मिळ ट्यूमर सॅक्रोकोसिजेल टेराटोमा वाढत होता। हा ट्यूमर इतका मोठा होता की तो बाळाच्या रक्तप्रवाहावर दबाव टाकत होता। जर असा राहिला तर बाळाचा जीव धोक्यात येईल आणि सामान्यतः अशा केसमध्ये गर्भपात हा एकमेव पर्याय असतो। पण मार्गारेटने हार मानली नाही। त्या टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये गेल्या, जिथे नायजेरियन वंशाच्या प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर ओलंकिया ओलुटोयो यांच्या नेतृत्वाखालील टीमने एका क्रांतिकारी निर्णय घेतला। 23व्या आठवड्यात मार्गारेटच्या गर्भाशयातून लिनली नावाच्या या न जन्मलेल्या बाळाला पूर्णपणे काढले गेले। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, पूर्णपणे काढले। ही शस्त्रक्रिया जवळपास 5 तास चालली। डॉक्टर ओलुटोयो आणि त्यांच्या टीमने लिनलीच्या शरीरावरून तो जीवघेणा ट्यूमर काढला। या प्रक्रियेत बाळाचे वजन जवळपास 10% कमी झाले, पण ते सुरक्षित होते। आणि आता सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे शस्त्रक्रियेनंतर लिनलीला पुन्हा आईच्या गर्भाशयात परत ठेवले गेले। हा एक वैद्यकीय चमत्कार होता ज्यात विज्ञान, धैर्य आणि करुणा एकत्र आली। डॉक्टर ओलुटोयो हे नायजेरियात जन्मलेले आहेत, पण अमेरिकेत त्यांनी फेटल सर्जरी म्हणजेच गर्भावस्थेतील शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात क्रांती घडवली। त्यांच्या या यशामुळे जगभरातील लाखो न जन्मलेल्या बाळांना नवीन आशा मिळाली आहे। आणि चमत्कार घडला 36व्या आठवड्यात। लिनली पूर्णपणे निरोगी जन्म घेतली होती। तिच्या दोनदा जन्माची ही कथा आजही जगभरातील आईवडिलांना प्रेरणा देते। मार्गारेट सांगतात, माझी मुलगी दोनदा जन्मली, एकदा शस्त्रक्रियेसाठी आणि दुसऱ्यांदा सामान्य जन्मासाठी। ही कथा सिद्ध करते की जेव्हा विज्ञान आणि मानवता एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात। आज लिनली एक निरोगी खेळकर मुलगी आहे आणि तिच्या आईवडिलांसाठी ही एक खरी आशीर्वाद आहे। मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा। तुम्ही असा चमत्कार कधी पाहिला आहे का? जर ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार।